आज मराठी भाषा दिन. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने पावन झालेल्या पुण्यभूमी संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव आदींच्या वास्तव्याने पावन झालेल्या पुण्यभूमी माझ्या मराठी भाषेचं संवर्धन करणारे, तिला सौंदर्य बहाल करणारे अनेक लेखक कवी आपल्या महाराष्ट्रात जन्माला आले. त्यापैकीच एक सन्मानाचं स्थान भूषवलेले कवी लेखक कुसुमाग्रज. त्यांचं साहित्यातील काम इतकं मोठं होतं की त्यांच्या जन्मदिनी आपण हा मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो. तर त्यांनी त्यांच्या मातीचं गायन आपल्या शब्दात गायलेलं आहे, ते मी तुमच्या पुढे प्रस्तुत करते. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटाचं टिळा, हिच्या संगे जागतील दऱ्या खोऱ्यातील शिळा. हिच्या कुशीत जन्माले काळे कण खरं हात. ज्यांच्या दुर्दम मधिराने केली मृत्यूवरही मात. हिच्या गगनात घुमे आद्य स्वातंत्र्याची ग्वाही. हिच्या पुत्रांच्या बाहूत आणि समतेची ग्वाही. नाही पसरला कर मग कधी मागायास दानव. स्वर्णसिंहासनापुढे कधी लगनी न मान. माझ्या मराठी मातीला नका म्हणून ही नदी नव. स्वर्ग लोकाहुनी थोर मला हिचे महिमान. मला हिचे महिमान. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटाचे टिळा, हिच्या संगे जागतील माय देशातील शिळा. धन्यवाद. सुषमा सहस्रबुद्धे, डोंबिवली ईस्टलाच राहते आणि या सगळ्या माझ्या मैत्रिणीच आहेत. आता मी आज जे उद्योग करतायत इथे येऊन ज्या महिला, त्यांच्यासाठी स्पेशली कविता लिहिली. आणि मला खरंच असं वाटतं की प्रत्येक स्त्रीने काही ना काहीतरी करावं. घरी बसू नये. का घरी बसायचं आपण? आपलं पण हे दाखवायला पाहिजे ना आपले पण. आजची उद्योजक स्त्री ती आता फक्त उंबरठ्यावर थांबत नाही, अंधाराच्या भीतीने मागे सरत नाही. काचेचे ते छत तिने केव्हाच वेधलं. अशक्य स्वप्नांनाही कष्टांनी साध्य केलं. हातात लॅपटॉप आणि नजरेत एक ध्येय नेहमीच असतं तिच्या. घर आणि करिअरचं ताळमेळ कसं सुंदर असतं. कधी साडीच्या पदरात, कधी फॉर्मल ड्रेसमध्ये. तिचं कर्तृत्व झळकतंय आता प्रत्येक प्रेसमध्ये. नफा तोटा बॅलन्स शीट तिला सर्व कळतं. तिच्या एका शब्दावर अख्खं मार्केट वळतं. ती फक्त नोकरी मागणारी आता उरली नाही, शेकडो हातांना काम देणारी मालकीण झाली आहे बाई. संकटाच्या लाटांना ती धैर्याने थोपवते. अपयशाच्या राखेतून फिनिक्स सारखी परत झेप घेते. नव्या युगाची क्रांती तिच्या विचारात आहे. उद्योजकतेची ही नवी शक्ती तिच्याच रूपात आहे. तिच्या कष्टाला आता कशाचीच तोड नाही. तिच्या जिद्दीला आभाळाची तोड नाही. ती फक्त घराची लक्ष्मी नाही, आता ती स्वबळाची मालक आहे. चूल आणि मूल ओलांडून ती स्वप्नांची चालक आहे. 39 शिदोरी अनुभवाची तरी जिद्दीने ती बाहेर पडली. कधी अडखळली, पण संकटावर मात करत ती घडली. नव्या युगाची, नव्या दमाची ती एक यशस्वी उद्योजिका आहे. केवळ नफ्याचा आकडा नाही, ती अनेकांच्या आयुष्याची दीपिका आहे. ती आहे उद्याच्या प्रगतीचा खराच पाया. तिच्या ध्येयाला सलाम, तिच्या कर्तृत्वाला माया. धन्यवाद. आणि गुड इव्हनिंग.
मी प्रथम माझी ओळख करून देते. माझं नाव सुप्रिया बेर्डे आहे. डोंबिवली ईस्टला राहते मी आणि गेल्या 16 वर्षांपासून ॲज अ फायनान्शियल ॲडवायझर म्हणून मी काम करते आहे. इंडिव्हिज्युअल फायनान्शियल ॲडवायझर आहे आणि प्लस जॉबसुद्धा मी करते आहे. सो मी बरेच उद्योगही केले, म्हणजे अगदी लॉकडाऊनमध्ये केक्स आणि हे. सो बिझनेस करणं हे माझं पॅशन आहे आणि कलात्मकता हा माझा गुण आहे. आणि मी काही मोठी कवयित्री नाही आहे. सो माझी एक छोटीशी कविता आहे जी समोर माझ्या बिझनेससाठीच आहे. त्याच्यामुळे मी काही जास्त हे नाही करत. सो मी सुरुवात करते. अगं नारी, अगं नारी, सगळ्यांचीच काळजी घेतेस तू. अगं नारी, सगळ्यांचीच काळजी घेतेस तू. तुझी काळजी कोण घेणार? अगं नारी, सगळ्यांचीच काळजी घेतेस तू. तुझी काळजी कोण घेणार? ऐक, प्रत्येक वेळेला कृष्ण नाही हो तुला मदत करणार. प्रत्येक वेळेला कृष्ण नाही हो तुला मदत करणार. अबलापासून सबला झालीस. अबलापासून सबला तू झालीस. अगं साक्षर पण तू झालीस की. अगं साक्षर पण तू झालीस की. वा ग वा माझी झाशीची राणी. पण काय ग तू अर्थसाक्षर झालीस. अगं वा ग वा माझी झाशीची राणी. काय ग तू अर्थसाक्षर झालीस. ज्या सन्मानासाठी आजवर तू लढली आहेस, ज्या सन्मानासाठी आजवर तू लढली आहेस, तुला माहीत आहे का अर्थसाक्षरताच त्या द्वाराची कडी आहे. अर्थसाक्षरताच त्या द्वाराची कडी आहे. ये ये समजावते तुला. ये समजावते तुला काय असते अर्थसाक्षरता. कारण हीच देईल तुला आजीवन अर्थस्वतंत्रता. कारण हीच देईल तुला आजीवन अर्थस्वतंत्रता. थँक्यू सो मच. आणि ते येण्याची संधी मिळाली ते पहिले थँक्यू. आणि माझं नाव प्रमिला पांडुरंग पाटील. मी डोंबिवली पूर्वमधून आली आहे. माझा बिझनेस आधीपासून आहे, पण मी आत्ता उतरले बिझनेसमध्ये. माझे मिस्टर आधी बिझनेस करायचे, लॉकडाऊन नंतर बाहेर पडले. ॲक्च्युली मी BA टीचर आहे, पण मी घरातच असायची कारण की मुलांना सांभाळायला. पण जेव्हा लॉकडाऊन आलं त्यानंतर आपल्याला गरज पडली की बाबा करणे आणि मुलांना सांभाळायची. तर आता एक बिझनेस वुमन आहे आणि मला अजून चांगली बिझनेस वुमन कशी होईल हे बघायचे. आधी संधी मिळाली आहे सगळ्यांसमोर माझं मन व्यक्त करायची. कॉलेज लाईफमध्ये किंवा शाळा कॉलेजमध्ये असलेली तेव्हा मी पण कविता लिहायची, पण ॲक्च्युली तळ्यात मिळत होते इथे येण्याचं, कारण की आमच्या त्या बाहेर त्या पण नव्हत्या ती येईन किंवा नाही येईल. पण कविता काही लिहू शकली नाही, पण ती आलीच आहे. कविता सादर पण होत आहे. तर माझी एक 9वीची कविता आहे, ती मी तुम्हाला सादर करून दाखवते. कणा, कवितेचं नाव आहे कणा. आणि दुसरी मेन गोष्ट आहे ही आपल्या कुसुमाग्रजांची कविता आहे. त्यांचा आज वाढदिवस आणि मराठी राजभाषा दिवस त्यानिमित्ताने साजरी करते. त्यांनी त्या कवितेतून आधार व्यक्त केला. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी. कपडे होते करदमलेले केसांवरती पाणी. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी. कपडे होते करदमलेले केसांवरती पाणी. क्षणभर बसला नंतर हसला. क्षणभर बसला नंतर हसला. बोलल्यावरती पाहून गंगा माई पाहुणे आली गेली घट्यात राहून. गंगा माई पाहुणे आली गेली घट्यात राहून. माहेर वाशिन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली. माहेर वाशिन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली. मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली. भिंत टचली चूल विजली होते नव्हते गेले. भिंत विजली चूल विजली होते नव्हते गेले. प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले. कारभारणीला सर संगे कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे. पडकी पीठ बांधतो आहे. चिखळ गाळ काढतो आहे. खिशाकडे हात जाता हसत हसत उठला. खिशाकडे हात जाता हसत हसत उठला. पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला. पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा.
पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा, नुसतं लढ म्हणा. खरंच या कवितेतून ना एक आधार मिळतो प्रत्येकाला सांगायचा. तो आधार मिळाला ना की बस. आणि एक आधार आपल्याला ना आज खूप मोठा मिळाला, तिला उभं राहायचं. त्याच्यामुळे सगळ्यांचा धन्यवाद आपल्या सगळ्यांकडून, माझ्यातर्फे आणि माझ्याकडून तुम्हाला. थँक्यू. उर्धेत तुझे चित्ते घाव साहताना न हुंकार आले, घाव साहताना न हुंकार आले, आक्रंदने आत्म्यात सामावली. अश्रू शिवाच्याही नयनी आले, अश्रू शिवाच्याही नयनी आले. त्यांच्या खिरी वाटल्या, आमट्यांनी मग वाट्या भरल्या, आमट्यांनी मग वाट्या भरल्या. सार गोडसे रातंब्याचे, सार गोडसे रातंब्याचे. भरले प्याले मधुर कडीचे, भरले प्याले मधुर कडीचे. कणीदार बहु तूप सुगंधी, कणीदार बहु तूप सुगंधी. भात वाढण्या थोडा अवधी, भात वाढण्या थोडा अवधी. धन्यवाद. थँक्यू.